सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी सर्व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि हा प्रसंग आमच्यासाठी निश्चितपणे कठीण आहे। आज हा वर्धापन दिन दादा विना होत आहे, याचं दुःखही आम्हाला या ठिकाणी तितकंच आहे। आणि दादा आमच्यासाठी एक प्रेरणा होती। दादा म्हणजे एक समर्पण होतं, संघर्ष होतं आणि एक संकल्प होतं। आणि या निमित्तानं लातूर जिल्ह्यामध्ये सर्व शहरामध्ये आणि सर्वच तालुक्यामध्ये जो ध्वजारोहण होत आहे, त्या निमित्तानं सुद्धा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये वृक्षारोपण करण्यासंबंधी सुद्धा या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। उद्या दिनांक 11 जून रोजी मुंबई येथे पक्षाच्या वर्धापन दिनाचा जो मुख्य कार्यक्रम षण्मुखानंद हॉल येथे होणार आहे। आणि यासाठी आपल्या जिल्ह्यातून सर्वच तालुक्यातून प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असंही आवाहन या निमित्तानं करतो। मला विश्वास आहे की आमच्या नेत्या आदरणीय सुनित्राताई, माननीय पार्थदादा पवार, माननीय जयदादा पवार आणि आमचे सर्वच जे उच्च पातळीवर नेते मंडळी आहेत, यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस आपलं गतवैभव जे आहे ते निश्चितपणे टिकवून ठेईल आणि वाढीस येईल आहे, याचा मला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे। माझ्या जिल्ह्यातील नेते माननीय मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब, संजयजी बनसोडे साहेब आणि विक्रमजी काळे साहेब हेही निश्चितपणे आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणींना निश्चितपणे ते साथ देत आहेत। आणि या शहरातील आमचे शहराध्यक्ष प्रदीपजी मोरे आणि आपले तालुका अध्यक्ष कोरपे साहेब निश्चितपणे आपल्या औसा तालुक्यातील शहरातील जनतेच्या निश्चितपणे अडचणी सोडवण्यामध्ये, आम्ही समस्या सोडवण्यामध्ये निश्चितपणे या ठिकाणी काम करू, याचा या ठिकाणी मला पूर्ण विश्वास आहे। वहिनी ह्या दादांच्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणी घडलेले आहे, त्यामुळे त्यांना जे राजकारणाचे धडे आवश्यक होते ते त्यांनी निश्चितपणे घेतलेलेच आहेत। आणि माननीय पारदादा आणि जयदादा हे सुद्धा या ठिकाणी त्याच्या सोबत खंबीरपणे असल्यामुळे मला वाटत नाही की आम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीमध्ये कोणतीही या ठिकाणी अडचण येईल।